सॉरी एक तर 2 दिवस झाले मला ब्लॉग टाकता नाही आला काल आणि परवा. अरे काय करू, आजारी पडलो होतो वापस. मध्ये तरी सर्दी रे झाली होती. मन काल आणि परवा भयानक ताप आलेलं. अरे त्या मावशीकडे गेलो होतो ना, त्यामुळं दुसरं काय नाही. म्हणजे त्यांना सर्दी चढली आणि सर्दीचं कन्वर्ट झालं. आय मीन सोप्या भाषेत म्हणायला गेलं ना, मेडिकली पण नाही म्हणते, वैद्यकीय भाषेत पण नाही म्हणते मी, सोप्या भाषेत ताप चढलेला, ते पण जरा जास्तच. आणि त्यातून मी भाईजी तापासून सुद्धा गेलो कॉलेजला समोरी. आणि तिथून मला वापस मावशीकडे जायचं होतं, कारण मम्मी तिथंच मुक्कामाला होती. सो त्यामुळे एकतर म्हणजे म्हणतात, आय मीन काही सांगू आता, म्हणजे माझी सध्या तरी बोलण्याची परिस्थिती अजिबात नाही आहे. कारण निघून होता, थंडी सध्या लय भयानक आहे. एक काम करायचं का, चला ना कॉलेजमध्येच भेटू डायरेक्ट. A few moments later. कॉलेजला एक लेक्चर झालंय माझा. एक गोष्ट कबूल करतोय, जरा उशिरा पोहोचलोय. सध्या तरी चाललोय चहा पिण्यासाठी, आय मीन नाश्त्याला चाललोय. आज माझे फ्रेंड्स नाही आले बऱ्यापैकी. आज नेमकं गोष्ट पण रजेवर आहे. नाही बट बघू, माझं एकतर फिक्स नाही आज कॉलेजमध्ये किती वेळ थांबत. आशिष किती वेळ थांबणार आहेस? किती वेळ थांबणार आहे? हे बघा आशिष, किती वेळ थांबणार आहेस? माझ्या ब्लॉगमध्ये विचारतोय तुला. या तू पण या फ्रेंड्स. हा बघा, चॉकलेटवाला चॉकलेट भ्रष्टाचारी. अजिबात मी भ्रष्टाचारी नाही. चॉकलेट भ्रष्टाचारी आहे हा. चॉकलेट सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे मी शरीफ मुलगा आहे. हा, लय शरीफ आहे हा. त्याने माझ्या बड्डेचं चॉकलेट खाल्लं. हा खोटं बोलते, हा खोटं बोलते. नाही म्हणजे मला काही वाईट नका बोलू ह्याच्यामुळं. हा, बोललं तरी चालेल त्याला, नका बोल. मला आनंद होईल. अजिबात बोलायचं नाही. मॅम हा ब्लॉग मी जमले तर उद्या टाकत, बट सध्या तरी काढलं तुम्ही मग माझ्याकडे. हा माझ्या ब्लॉगमधून नाही का स्वतःला प्रमोट करतोय, स्वतःला लॉन्च करून घेतोय आशिष माझ्या ब्लॉगमधून. बरोबर ना आशिष? तू काही साध्या चहा प्यायला चाललंय? हो, मी आता चहा प्यायला चाललोय आणि चहाचे पैसे हा प्रतीक देणार आहे. ए बाबा, हो ते बघा, त्यानं हो म्हणला. नाही म्हटलोय. हे बाबा म्हणजे हो, याचा अर्थ होतो. हे बघ, बुलेट घे. ह्याच्या ब्लॉगमध्ये बुलेट पण जाते. अरे माझ्या ब्लॉगमध्ये सगळे जातात. सगळे जातात, फक्त तोच नाही जात. ह्याला सबस्क्राईब करून टाका एकदाच आणि ऑल नोटिफिकेशनला ऑन करून टाका. चला आलो नाश्ता करायला. मी जरा काहीतरी खाऊन पिऊन घेतो, हा एकटा नाश्ता करतोय. नंतर भेटू गाईच. त्याच्याकडे पैसे आहेत का? Later. म्हणजे खूप काम केल्यानंतर हे सगळं उभं राहतं. तुला 15-20 वर्ष काम आणि हे आहे कालखंड आहे. मॅडम मला म्हणाल तसं हे अचानक उपलब्ध होत नाही. ओके, हे उपलब्ध होण्यासाठी खूप मोठा काळ त्याच्यामध्ये व्यतीत झाला. ते तुम्हाला बाय डिफॉल्ट मिळेल. मग आता तुमची जबाबदारी काय? तुम्ही काम वाढवणं, तुम्ही अभ्यास करणं, तुम्ही मटेरियल वाढवणं, तुम्ही व्यासंगी होणं. तुम्ही मराठी डिपार्टमेंटचे विद्यार्थी आहे, तुम्ही आमचे विद्यार्थी आहात. मग तुम्ही आमच्या खांद्यावरती उभे राहता आणि तुम्हाला आमच्यापेक्षा सुद्धा पुन्हा जास्त लांब. जसा आम्ही वापर डॉक्टर हरिश्चंद्र संत पाटणकर, विलास कोल्हे या सरांचा करून घेतला, तसं तुम्ही आमचा वापर करून घ्या. आता गंमत काय होते, मॅडम कामात असतात, मी थोडं कामात असतो. आता तुम्ही एकदा संपर्क केला, दोनदा संपर्क केला, काही जर गडबड झाली, रिप्लाय नाही मिळाला, त्याचा अर्थ आमच्या डोक्यात तुम्ही रिप्लाय द्यायचा नसता असं मला भाग नाही. तुमचं काम आहे तर मॅडम मला हे पुस्तक पाहिजे आहे, मला ही माहिती पाहिजे, मला हे प्रश्न कळलेले नाही आहे, मला हा मुद्दा कळलेला नाही आहे. हां, ह्या पद्धतीने तुम्ही ॲक्सेस वाढवणं आणि हे तुमच्यासाठी चांगली स्पेस आहे. तुम्ही येऊ शकता, बसू शकता, काम करू शकता. फक्त जबाबदारी काय की या सगळ्याचं काय राहिलं पाहिजे,
पावित्र्य टिकून राहिलं, गांभीर्य टिकून राहिलं पाहिजे ह्या सगळ्याचं. त्यासाठी सगळी जबाबदारी मी कसं, माझी जबाबदारी कसं, हे सगळं क्लीन असलं पाहिजे, स्वच्छ असलं पाहिजे, इथली पुस्तकं सगळी व्यवस्थित असली पाहिजे. मॅडमची जशी जबाबदारी आहे अशी विद्यार्थी म्हणून तुमची जबाबदारी आहे. आता बघा पुस्तकं सगळे हाच तो भंडार जिथं सर्व साहित्याचं ज्ञान आम्हाला मिळतं. हेच मगाशी तुम्ही एक छोटीशी क्लिप बघितली, सरांकडून एक सांगितलं गायडन्स स्टुडंट्सला भेटत होतं. माझ्या कॉलेजमध्ये असं हे खरं तर रोजच होत असतं. प्रत्येक आमचा लेक्चर नसतो, कारण आमचे शिक्षक जे आहेत ना ते आमच्या मनातलं काय आम्हाला पुढं करिअरमध्ये काय करायचं इथपर्यंत जाऊन आम्हाला शिकवत असतात. आत्तापर्यंत मला तर आठवत नाही कधी आमच्या शिक्षकांनी आले पुस्तकातले शिकवताना गेले, तसं काही झालं नाही आहे. आमच्या शिक्षकांचा रोज एकच प्रयत्न आहे की मुलांना काय हवं आहे, मुलांचं करिअर कशात आहे. आतासुद्धा ही लायब्ररीत बरेच स्टुडंट हे काय म्हणतात पुस्तकांचं म्हणजे आवडीचे पुस्तकं बघत बसलेत, आवडीचे पुस्तकं वाचतात आणि विचार करतात त्यांची आवड कशात आहे. नाही, मला एक कमेंटमध्ये सांगा तुम्ही कोणत्या कॉलेजचे विद्यार्थी आहेत आणि तुमच्या विभागाचा असा फायदा तुम्ही नक्की करून घेता की नाही. नाही खरं तर मी कोणत्या कॉलेज शाळेवर टीका नाही करत आहे, जस्ट सांगतोय कारण मला तर अभिमान वाटतो मी मराठी विभागाचा विद्यार्थी आहे. चला तुम्हाला अजून एक छोटीशी झलक दाखवतो आमच्या मराठी विभागाच्या ग्रंथालयाची. A few moments later. चला आमचे तर कामं झाले, बाकी काही नाही. आता मी चाललोय सध्या बघू, म्हणजे माझं काही फिक्स नाही आहे. एकतर ह्या साईडला मी खूप महिन्यानंतर आलो आहे, ही साईड. आणि कॉलेजमध्ये असे बरेच भाग आहेत जिथं मी माझ्या 11वीच्या काळात येत होतो. सध्या इथं माझं येणं नाही होत कारण माझे लेक्चर्स नसते. आणि ह्या साईडला माझ्या बरेच जण आठवली आणि मग सर येते, सरसुद्धा होते आज. आणि मेन म्हणजे सरांकडून बरीच इन्फॉर्मेशन भेटलेली आहे. मला नाही माहिती माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय की नाही. सो जरा आत्तासाठी जरा फक्त कॉम्प्रोमाइज करा. आणि एक गोष्ट सांगतोय, माझे रिएलिटी ब्लॉग्स आहेत, सो त्यामुळेच मी सध्या तरी माईकचा उपयोग करत नाही आहे. जो माईक येईल ना माझ्याकडं त्या दिवशी मी नक्की तुम्हाला सांगालच, जमलं तर त्याचा एक शॉर्ट व्हिडिओ पण घेईल. आणि काय नाही, माझा विचार आहे माईक मागवण्याचा, बट सध्या एक गोष्ट ट्राय करतो की जे माझे जे रिएलिटी ब्लॉग्स आहेत ना नॉन माईकवाले ब्लॉग्स बघू किती ट्रेंड होते. आय मीन ट्रेंडचा विषय करू द्या, जास्त व्ह्यूज भेटले तरी मला काही नाही. सो माझा फ्रेंड आहे अभिषेक कोळी, अंदाजे मी त्याला भेटेल, बट बघू तो पण भेटला की नाही. या सगळे चालले आपापल्या घरी. माझं तर सध्या मूड नाही आहे घरी जाण्याचा. चला बघू काय करणार आहे मी, काय नाही. सी यू, थोड्या वेळाने भेटू. Later. चला गाईज, मी करतोय माझ्या ब्लॉगला एंड. नाही सर, आज मंदिरातला दाखवू शकतो. एक काम करतो, मंदिरातला सेपरेट ब्लॉग घेतो सध्या तरी. हा तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा, आनंदित राहा. आणि काय नाही, ब्लॉगला एंड करताना तेवढं एवढंच म्हणते, शिवाजी महाराजांची मावळे बनवून जागा. बाय, सी यू. आय मीन संध्याकाळी भेटू, पण दुसऱ्या ब्लॉगमध्ये, सध्या तरी नाही.